नमस्ते, गुड मॉर्निंग माझ्या सर्व गोडताईंना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात? खूप मस्तच असतात. मी पण चांगलीच आहे. तर आज व्हिडिओ बनवला आहे. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर कंटिन्यू पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बेल आयकनला पण प्रेस करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. मॉर्निंगचा वेळ आहे. आज पाणी येणार होतं. म्हणजे आज एक आठवडा झाला आमच्याकडं हप्त्यातनं एकदा पाणी येतं. तर ते फक्त मी प्यायचं म्हणजे स्वयंपाकाला पाणी भरते. तर आम्ही जारचं पाणी पितो. त्यानंतर मग बोरचं पाणी वापरायला आहे. त्यासाठी जास्त काही स्वयंपाकाचं पाणी भरून ठेवावं लागत नाही. 1-2 हांडे आणि एक टीप भरून ठेवते. त्यानंतर पाणी वगैरे भरलं गेलं. इथं गॅस वगैरे स्वच्छ केला. पाणी गरम करायला जसं की रोजचं आहे ते गरम पाणी मला लागतं प्यायला. नंतर इथं लाईट चालू केला. बाहेर बघू शकता तुम्ही अजून अंधारच आहे. 5चा टायमिंग आहे. झाडून घेऊ म्हटलं सकाळी सकाळी. पोरं अजून झोपलेलीच आहे. पोरांचं काही सकाळी एवढं काम नव्हतं तर मी त्यांना डिस्टर्बही केलं नाही, उठवले नाही. 5-10 मिनटं लाईट चालू ठेवून वापस बंद करेल. सगळ्यात पहिले तर झाडून घेते. सकाळी सकाळी पारसं पहिले झाडून घेतलं. अंगण वगैरे पुसून पासून घेतलं का तर मग पुढच्या कामांना योग्य मार्ग लागतो आणि प्रसन्न पण छान पण वाटतं. त्यानंतर पाणी वगैरे लावून दिलं मी आंघोळीला. हीटर लावून दिलं. आता इथली साफसफाई करून घेते. बाहेरचं पण झाडून घेते. असं नाही आहे का हे कामं मी फक्त व्हिडिओपुरते करते किंवा ज्या दिवशी मला व्हिडिओ शूट करता असेल त्या दिवशी करते नाही. दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये माझे हे कंटिन्यू कामं आहेत. हां, थोडं मागं पुढं होईल. म्हणजे पहिले झाडून घेणं होईल किंवा आंघोळ होईल किंवा झाडून घेणं होईल एवढं होईल. पण कामं तर रोजचे होतेच आहे माझे. त्यानंतर इथं लावली मी डाळ. आता तुम्हाला सांगते आज आहे गणपती बाप म्हणजे आज आहेत गौरीचं जेवण म्हणजे महालक्ष्मींचं जेवण. तर मग आता गणपती बाप्पाला मला फराळाचं करायला एवढं काही वेळ नव्हता. आणि पोरांना पण बरेच दिवसानं पुरणाची पोळी खायची होती. माझी पण इच्छा होती पुरणाची पोळी खायची. तर म्हटलं चला आज आहे ना पुरणच टाकू. तर इथे एक पावशेर डाळ शिजवली छानपैकी. त्यानंतर आमटीचा मसाला काढला. भज्यांचं पीठ पण काढलं. इथं भज्यांचं पीठ लावून घेतलं. कोथिंबीरचा खूप प्रॉब्लेम आहे. सकाळी म्हणजे गाड्या आल्याच नाही. एवढ्या सकाळी तर कोणत्या गाड्या येईल. आणि म्हटलं आता मुलं उठल्यावर मुलांना सांगेन मी आणा म्हणून. पण नंतर पण काही जमलंच नाही. हाय तशातच बनवून घेतलं पण छान झालं ते. तर डाळ आणि गूळ मी शिजवून घेते. आता मी तर माझी आई जशी करते तशा पद्धतीनेच करते आणि मस्त जमलं पण ते छान जमलं. काय गूळ आणि डाळ शिजवून घेतली. एक पावशेर डाळ होती. त्याच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही करू शकता. त्यानंतर इथं मी मसाला आमटीचा काढून घेतला आणि तर मी आता आमटीला फोडणी देते. जसं इतकं फास्ट मोशनमध्ये व्हिडिओ करते ना असं वाटतं तितकं फास्ट मोशनमध्ये काम पण झालं पाहिजे. या कामाला कमसे कम मला 5 वाजल्यापासून जे उठले होते. मी थोडंसं स्वयंपाक होता, जास्त नव्हता. मी पण काही पटपट आवरलं नाही. दमादमाने करत गेले. काय जास्त घाई जर माझं एक आहे, जास्त जर मी घाई केली कोणत्या कामाला तर माझ्याकडनं नक्कीच काहीतरी सांडलवड होईल किंवा फुटतूट होईल. ते इथं पातेलं आहे ना ठेवलं आणि ते जरा खालून बूट त्याचं पातळ झालं होतं. तर मग त्याच्यात आमटी करायची कॅन्सल केली. मग कढईमध्ये आमटी केली. आपले रोजचे बेसिक मसाले जे आहे ते टाकून द्यायचे. हळद, धनिया पावडर, मीठ, मिरची तेवढं टाकून दिलं. तेल टाकलं, थोडासा कढीपत्ता टाकला आणि हो मसाला टाकला. आमटीचं असं आहे की मला ना एकदम घट्ट आमटी बिलकुल आवडत नाही. आता जे पाणी राहिलं होतं डाळ शिजवून तर तेच पाणी तेवढं आणि दुसरं पाणी टाकलं. मला एकदम पातळ आमटी लागते. आणि आमटी संपली पण ह्यावेळेस सगळी. ह्यावेळेस म्हणजे दरवेळेस काय होतं ना एखाद्या वेळेस केलं पण ना मी तर ती आमटी संपत नाही. पण जेवढं लागतं तेवढंच केलं आणि पातळ केली आणि एकदम छान बनली आमटी. इथं डाळ आणि गूळ जवळपास शिजूनच गेलेत माझे. आमटी पण छानपैकी उकळली. आता त्याच्यानंतर इथं थंड करायला एक 5-10 मिनटं ठेवू म्हटलं. पोरं पण आता उठतीलच. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आमटी मस्त तयार झालेली. आता साईडला ठेवून देते. त्यानंतर इथं पापड तळले, भजे पण तळून घेतले. कुरडईंचा प्रॉब्लेम झाला हो. काय झालं ना यावर्षी ना सामान काही केलंच नाही. थोडं अडचणीमध्ये असल्यामुळे ना काहीच केलं नाही. ह्या उन्हाळ्यामध्ये फराळाचं नाही केलं, कुरडया नाही केल्या, काहीच नाही. आणि माझा पण बेत अचानकच ठरला तर त्याच्यामुळं बाहेरनं पण काही आणता आल्या नाही. आता नेक्स्ट टाईम आणून ठेवावंच लागणार कारण की आता सणवार येतीलच लागतेच ते. त्याच्याशिवाय तर शोभा नाही कुरडयाशिवाय. इथं मी गाळणी नवीन आणली होती बघू शकता. पुरण गाळून झालं. गुड मॉर्निंग सर्व माझ्या गोडताईंना. तर इथपर्यंत आता जी पुरण गाळायची प्रोसेस होती ती तर झालेली आहे. बघू शकता एवढं झालं. आता पुरण तर चांगलं बनलं म्हणजे पातळ वगैरे तर काही बनलं नाही. पुरण व्यवस्थित झालेलं आहे. पुरण दूध तापते. त्यानंतर मुलं उठले, कुणाला गेला आंघोळीला. आता मी बाकी सगळं टोटल झालं. फक्त पोळ्या राहिलेल्या आणि आता एवढे भांडे घासून घेते. कुणाला म्हटलं आता तू मार्केटला जाय आणि फुलं आण, देवपूजा पण करायची आहे. गणपती बाप्पाला हार पण आण म्हणलं येताना. सगळं आवरलंय. टायमिंग झाला आहे
8:30 पावणे 9च्या दरम्यान टायमिंग झाला आहे. 5 वाजता बरोबर मी उठले होते. तर अजून देवपूजा पण बाकी आहे. आणि इकडचा आता एक गेलाय आंघोळीला, एकाची आंघोळ बाकी. मी भांडे आवरते तर त्याची आंघोळ होईल, तो सामान घेऊन येईल, त्यानंतर मी देवपूजा आणि मग पोळ्या. तसो व्हिडिओ प्लीज कंटिन्यू पहा. ज्यावेळेस मी सासरे होते ना त्यावेळेस माझ्या आईने मला लक्ष्मी दिल्या होत्या. तर त्यावेळेस थोडी अडचण होती माझ्या आईला लक्ष्मी द्यायला, तर मी ते व्हिडिओमध्ये पुढं बोलणंच तुम्हाला सांगणच. पण लक्ष्मी आल्या का माझ्या मनामध्ये गुजगुज, म्हणजे ते 3 दिवस आहेत ना मी माझ्या आयुष्यामध्ये खूप पहिले जगले, बघितलेत आणि अनुभवले, तर सगळे ते गोष्टी मी केले पण त्याच्यामध्ये. तर आणि आता मी करू शकत नाही ह्या गोष्टीचं. मला वाईट वाटतं की का असं झालं असेल, कारण की ते त्यावेळेस माझ्या इकडनं झालं काहीतरी किंवा माझ्या सासूकडनं झालं काहीतरी. साड्या नेसून असो काही असो, टोटल 3 दिवसाची कामं मी केले. आरती असो, जेवणाच्या दिवशीची, स्वयंपाक असो, हळदी कुंकाला बाहेर काळामध्ये काही कारणास्तव माझ्याकडून सुटल्या, त्या तिथंच राहिल्या. त्या पेटीत बंद होत्या किती दिवस, त्यांचं विसर्जन पण केलं. पण आता त्या आज अभ्यास करतोय. त्याला मी सांगितलं सकाळी सकाळी अभ्यास केल्याने जे आपण वाचन करू ना आणि जे आपण अभ्यास करू ते लक्षात राहतो. एका पेपरमध्ये तू बघितलं का नाही, ट्राय केलंय ना ताई? तू बोलला होता ना मला की मी ते जे वाचन करून गेलो होतो ते मला आठवण राहिली. कोणता पेपर होता तो? तर बघितलं ना तू, फरक पडतो ना. त्यासाठी म्हणते सकाळी उठून अभ्यास करायचा, आठवतं मग. तर चला बोलते मी आता, पुढच्या कामाला लागते. तर इथं आवरले मी सगळं, साडी वगैरे घातली आहे आणि आता पोळ्या करायला लागते. तर जसं की लक्ष्मी मला माझ्या ह्याने दिल्या होत्या जेव्हा मी सासरे होते त्यावेळेस. माझं लग्न झालं 2005मध्ये आणि 1 जूनला झालं होतं. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्या आईने मला लक्ष्मी दिल्या होती तर सासरे. आणि माझ्या आईला होता त्या दिवशी 5वा दिवस. म्हणजे लक्ष्मीला अगदीच इटाळ चंडाळ बिलकुलच चालत नाही, हे तुम्हाला माहिती, मला माहिती. खूप कडक व्रत आहे त्यांचं, खूप कडक आहे त्यांचं. तर त्यावेळेस माझ्या आईने, जी आई माझ्या सासूला नाही म्हणली होती लक्ष्मी देत नाही म्हणून, मला 5वा दिवस आहे आणि घरामध्ये आमच्या असं कोणीही नाही आहे की करण म्हणून, तर माझ्या सासून त्यावेळेस माझ्या आईची लायकी काढली होती. दिसतंय ना तुम्हाला? तर लायकीपर्यंत गोष्ट होऊन गेली, तुझ्या आईवडिलाची लायकी नाही, तुझ्या आईवडील असेच आहेत तसेच आहेत. तर म्हणून मग माझ्या आईने त्यावेळेस लक्ष्म्या दिल्या. पण त्या लक्ष्म्यांचं सगळं उलटं झालं, पूर्ण उलटं झालं. म्हणजे लक्ष्मी बसवल्या त्या दिवशी खूप भांडणं झाले. माझ्या जे मुलाचे वडील आहेत ते खूप दारू पिऊन आले त्या दिवशी. आणि पहिलंच वर्ष तिकडं खानदेशच्या लोकांना जास्त मालूमात नाही, तिकडं कानबाई म्हणतात त्या बसतात आणि आपल्या इकडं लक्ष्म्या बसतात. तर खूप उद्ध्वस्त झालं ते लक्ष्म्यांचं केल्यावर. पुरणपोळी बनवायची काय, आपण असे कितीतरी संकटांना सामोरे जातो रोजचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. पण पुरणपोळी काय इझी बनू शकते आपल्याकडनं. इथं पोरं पण टपूनच होते, पाठीमागनं आवाज चालू होता, बोलणं चालू होतं की मग मी पोळी फुगलीच पाहिजे ना आज. तर म्हटलं आज 100% पोळी फुगणार आहे. आणि पहिल्याच पोळीला काय झालं ते प्लीज पहा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला दुसऱ्या पण पोळीला लगेच सुरुवात करते. काय आहे ना, कोणी पण काही आईच्या पोटातनं शिकून येत नाही, बाहेर आल्यावरच शिकतं, बरोबर आहे का नाही? मग जे काम हातात घेतले ना ते पूर्ण केल्याशिवाय सोडायचं नाही. एकदा चुकन, दोनदा चुकन, तिसऱ्यांदा चुकन, 5व्यांदा चुकन, 6व्यांदा अगदी चुकणार नाही. जसं की मी तुम्हाला बोलले होते की माझ्या आईच्या हातच्या जशा पोळ्या फुगत्या तशी माझी पण फुगन. तर इथं बघू शकता तुम्ही. आणि काय तो आनंद म्हणताल तुम्ही, आहा फुगलीच पोळी काय. मी पण करूनच राहिले आणि माझ्याकडनं पण झालं. तुम्हाला सांगते, मी ज्यावेळेस सासरे होते ना त्यावेळेस नाही का, माझ्या सासरे ना अशा तव्याच्या पोळ्या नाही करत, माझी सासू करायची. पण एरवीच्या शेजारच्या पाया होत्या का त्या फक्त आहेत ना, जे मांड्या, असे सणसुद्धा आले का तर मला साड्या वगैरे घालायला, मेकअप करायला छान आवडतं, फोटो वगैरे काढायला. त्यासाठी एक नियोजन ठेवायचं, सकाळी लवकर उठायचं, स्वयंपाक वगैरे आवरून घ्यायचं सणासुदीचा आणि मग स्वतःला आवरायचं. मी तर छानपैकी व्हिडिओ पण काढणार आहे आणि फोटो पण काढणार आहे, त्यासाठीच मी इथं आवरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि दुपारच्याला काढून मस्तपैकी एक झोप मारून घ्यायची, काही नाही, एकदम आरामशीर होतं. फक्त एक नियोजन ठेवायचं, सकाळी जर लवकर उठलं तर सगळे कामं लवकर होतील आणि व्यवस्थित होतील. इंस्टाला पण माझा अकाउंट आहे, प्लीज फॉलो करा. तर झालेलं आहे माझं सगळं. 2 ताट, एक गणपती बाप्पाचं आणि एक देवाचं. झालं असं की इथं जागा कमी होती, इथं ताट जर ठेवलं असतं तर मग देव खाली ठेवावं लागले असते मला. तर देव खाली ठेवलं मग देवाचं ताट कुठं ठेवायचं. मग हा टेबल होता हिशोबशीर, कारण की व्यवस्थित बसलं. आणि मग हा टेबल वीसचं सामान पुढं काढून ठेवलं, हा टेबल इथं ठेवला ताईने, नंतर 2 ताटं ठेवली. अशा पद्धतीने माझं म्हणजे आजचा गणपती बाप्पा दिवस पण दाखवला गेला, सगळं व्यवस्थित काम झालेलं आहे. आता पोराला लागली भूक, आता इथून 2 पोळ्या मी केलेल्या आहेत.
पुढच्या मी पोळ्या करते, आवडते अजून ऑफिस. तर तिथं नैवेद्य वगैरे दाखवला गेला. आता कोणी कोणी फराळाचं ठेवत असेल किंवा बाहेरून विकत आणून ठेवत असेल, तर ज्याची त्याची आवड राहिली. आता माझ्या मुलांना पण पुरणाची खायचीच होती बऱ्याच दिवसापासून आणि माझी पण इच्छा होती. गणपती बाप्पाला पण आज नैवेद्य गोड दाखवायचा होता काहीतरी आणि फराळाचं करायला माझ्यापाशी खरंच ताईंना एवढा वेळ नसतो. त्याच्यामुळं मी आज पुरण टाकलं आणि एक नंबर छान सगळा स्वयंपाक संपला पण संध्याकाळलो, काही उरलंसुद्धा नाही. आणि 2 बहिणीच्या घरीसुद्धा पोळ्या पाठवून दिल्या. काही विचारलं नाही मी कशा झाल्या, काय झाल्या, पण 2 पाठवून दिल्या. मला आहे ना एका गोष्टीचं वाटतं, की केलं ना कोणीतरी तर आपण त्या कामाला आहे ना कौतुक करा, अप्रिशिएट करावं किंवा छान घ्यायला. नाही जरी चाललं तर छान म्हणा, समोरच्याला आहे ना चांगलं वाटतं. माझी तर तीच सवय. मी कधीच कोणत्या कामाला, कोणत्या भाजीला वाईट कधीच बोलत नाही. जसं आहे तसं चांगलंच म्हणते आणि छानच म्हणते. तर सांगायचा उद्देश असाच आहे, की कोणाच्या स्वयंपाकाला नाव ठेवायचं नाही, कोणाला नाव ठेवायचं नाही. जे आपल्याकडनं होईल आपण ते करायचं. नाहीतर चांगलं नाही बोलायचं ना, प्लीज वाईट पण नाही बोलायचं. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला व्हिडिओ माझा आवडलाच असेल तुम्ही लाईक करता, चॅनलला सबस्क्राईब करता, कमेंट करता आणि बेल आयकनला प्रेस करता. श्री स्वामी समर्थ. बाय.